विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओत त्यांनी निवडणुकीतील माघारी मागे पक्षातीलच काही नेत्यांचे कारस्थान असल्याचा गंभीर आरोप केला आहे। तसेच प्रदेश नेतृत्वावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं दिसून आलंय। अग्रवाल यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा विधान परिषद निवडणुकीत जे काही झालं त्यात मला असं वाटतं की मी माघार घेतली, तर मी त्याविषयी चर्चा केली होती। पहिल्या दिवशी संध्याकाळी मी सांगितलं की अशा परिस्थिती तिथे निर्माण झालेल्या आहे, या परिस्थितींबद्दल तिथल्या नेत्यांशी चर्चा करावं लागेल। तिथल्या नेत्यांशी जेव्हा चर्चा केली तर त्याच्यातून आउटकम काही आलेलं नाही आणि 5-5 लाख रुपये आपल्याच नेत्यांनी त्या ठिकाणी वाटले आणि आपलेच त्या ठिकाणी जे आपले मतदार होते ते मतदार त्या ठिकाणी हजर नव्हते। जेव्हा आमचे लोक त्यांना भेटायला गेले, घ्यायला गेले, मी 1-to-1 भेटीसाठी जेव्हा गेलो, 162 मतदारांपैकी त्या ठिकाणी 25 मतदार सुद्धा भरत नव्हते आणि ते सगळे भाजपासोबत सहलीला गेले होते आणि नॉट रिचेबल सोडा, पण त्यांचा मनसुबा स्पष्ट दिसत होता आणि त्या ठिकाणी नेत्यांची मदत मिळत नव्हती। अशा परिस्थितीत दुसऱ्या जिल्ह्याच्या नेत्यांना ज्या अर्थी तिथली मदत मिळत नव्हती तर तिथे निवडणूक लढायची कशी? फक्त 15 दिवस अजून निवडणूक लांबवून जे आज त्या नगरसेवकांचं आर्थिक नुकसान माझ्या विड्रॉलमुळे झालं हे मी मान्य करतो, तर त्यांच्यात एवढी अस्वस्थता आता आहे। तर जेव्हा उमेदवारांनी जर त्यांना काही बक्षिसं दिली नसती तर त्यावेळेसही पुन्हा त्यांचा राग माझ्यावरती आला असता। त्यावेळेस जर आपले त्या ठिकाणी मतदारच उपलब्ध नाही तरीही मी ती निवडणूक कंटिन्यू करायची आणि ज्या लोकांनी कारभार केलाय त्यांच्याबद्दल बोलण्याची क्षमता प्रदेशाध्यक्ष सपकाळांमध्ये नाही, त्यांच्यावर कुठलीच कारवाई तुम्ही केलेली नाही आणि माझ्यावरती राहता तुम्ही जो निलंबनाचं एक पत्र टाकलं त्याला एवढ्या अपमानास्पद पद्धतीने टाकायची आणि वागवायची तुम्हाला काही सपकाळ गरज नव्हती। जेव्हा जिल्हा काँग्रेस कमिटीची जागा विकल्या गेली अद्याप तुम्ही कोणता निर्णय घेऊ शकले नाही। जेव्हा काँग्रेसचे एबी फॉर्म अधिकृत उमेदवार त्याच्यापासून वंचित राहतात, तुमचा तो शिदोरीचा संपादक जो आहे त्या ठिकाणी तो सुद्धा त्याला साक्षीदार आहे आणि त्या राष्ट्रवादीच्या खासदाराकडे तुमचे एबी फॉर्म जातात, अद्याप तुम्ही काही त्याच्यावरती करू शकले नाही। नंबर 1चा क्लेमंट तुमचा जिल्हाध्यक्ष पदाचा शेखर शेंडे होता, त्या शेखर शेंडेंना वगळून ज्याचं यादीत नावच नाही अशाला तुम्ही जिल्हाध्यक्ष करण्यासाठी त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्याची शिफारस करता, तर तुम्ही कोणत्या नेत्याच्या इन्फ्लुएन्समध्ये दबावात आहे हे स्पष्ट लक्षात येते। तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही, तुमच्यात कारवाया करण्याची क्षमता नाही आणि आज जे वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की माझ्याकडे काही पुरावे असतील तर हायकमांडला द्यावे। अहो साहेब, पुरावे तुमच्याच कार्यकर्त्यांनी मला दिले, तुमच्या जिल्ह्यात जे होऊन राहिलं त्या सगळ्या कारभारांचे, आणि ते पुरावे माझ्याकडे आहेत। पण कोणते पुरावे कोणाला द्यायच्या आधी जर असे अपमानास्पद पत्र तुम्ही काढत असाल तर काँग्रेसला काम करणारे नेते आणि नेतृत्व मिळणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, अशा वेळेस खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून नेमकं काय घडलं ती परिस्थिती विशद करण्याची नेत्यांची गरज होती, विश्वास दाखवण्याची नेत्यांची गरज होती। ते नगरसेवकांचा उद्रेक झाला कारण त्यांना त्यांचे बक्षिसं मिळाले नाही, त्यांना भाजपकडूनही घ्यायचे होते, काँग्रेसकडूनही घ्यायचे होते, त्यांचे मनसुबे तुटले आणि जिल्हा काँग्रेस कमिटीची जागा विकणारे लोक, जिल्हाध्यक्ष पदाला जो लायक नव्हता त्याला तुम्ही लिस्टमध्ये नसताना जिल्हाध्यक्ष केलेला मनुष्य आणि बाकी इतर तुमचे 2-4-5 चेले चपाटे पाठवून तुम्ही फक्त ते फोटो आणि व्हिडिओ अपमानास्पद बनवले आणि त्याच्या भरोशावरती तुम्ही ते निलंबनाची कारवाई ज्या नेत्याला करून घ्यायची होती ते मला चांगल्याने समजते। तुमच्या मागे लागून काही उपयोग नाही, तुमच्याबद्दल बोलण्यातही आपला वेळ घालवून काही फायदा नाही। मात्र एवढंच सांगतो की कारभार हा काँग्रेसच्या नेत्यांनी केला, त्यांच्यावर कारवाई करण्याची क्षमता नसलेल्या पिसड्डी लोकांनी या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई केल्याचं दाखवलं, हे निंदास्पद आहे आणि तुम्ही माझ्यावरती निलंबनाची कारवाई केली ती परत घ्या हे म्हणून जे लोक मतं विकतात, जे लोक जिल्हा काँग्रेस कमिटीची अनधिकृत जागा विकण्यात जो प्रदेशाध्यक्ष सामील असतो, जो एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीकडे पाठवतो, अशा प्रदेशाध्यक्षाकडे मी माझं निलंबन माघारी घेण्यासाठी विनंती घेऊन येणार नाही। निष्कासित करा आणि करत नसाल तर मीच पक्ष सोडला म्हणून मी जाहीर केलेलंच आहे। आणि हे मात्र सांगतो की कोणताच उमेदवार भविष्यात जर तुम्ही उमेदवारांसोबत असे वागत असले तर कोणता